बाळाला दात येत आहेत म्हणजे त्याला उलटी, जुलाब किंवा ताप येणारच हा एक गैरसमज आहे. या मुलांना जुलाब होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जेव्हा दात येत असतात तेव्हा जॉचं इन्फ्लमेशन होतं, ज्याला आपण हिरड्या सळसळतायत असं म्हणतो, ज्यामुळे सलायवा सिक्रिशन किंवा लाळेचं सिक्रिशन या मुलांमध्ये वाढतं. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात जीआय सिस्टीमचं इरिटेशन होऊन शीचं प्रमाण कंपॅरेटिव्हली वाढतं. पण दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांच्या हिरड्या सळसळत असल्यामुळे आजूबाजूची खेळणी हात तोंडात घालून सेल्फ सूद किंवा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्या दरम्यान खेळण्यांवरची किंवा हातांवरची धूळ, घाण, रोगजंतू पोटात जाऊन पोटाचं इन्फेक्शन कॉज करतात आणि त्या केसमध्ये पाण्यासारखी शी होणं, उलटी होणं किंवा बाळाला ताप येणं अशा गोष्टी दिसून येतात. सगळे इन्फेक्शन्स अवॉइड करण्यासाठी बाळाचं हायजीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची रोजची आंघोळ, बाळाचे हात स्वच्छ ठेवणं, बाळाच्या शूचं कंटॅमिनेशन हातासोबत होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेणं. बाळ ज्या सरफेसवर खेळतंय त्या सरफेसवर रोज चेंज होणारं स्वच्छ फक्त बाळासाठी वापरता येणारं बेडशीट किंवा कार्पेट अंथरणं आणि मग त्यावर बाळाला खेळायला सोडणं. एखादं खेळणं तोंडात घातल्यामुळे त्याला सलायवा चिकटून त्यावर बॅक्टेरियल ग्रोथ होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. त्यामुळे ही खेळणी रोज स्वच्छ धुवून मग बाळाला खेळायला ऑफर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे बाळाचं टीथिंग प्रोसेसमधलं इन्फेक्शनमुळे होणारं वेट लॉस टाळता येईल.